बेनिफिट्स अवेलेबल टू सीनियर सिटीजन। तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणकोणते लाभ उपलब्ध आहेत त्याबाबत सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचे नवनवीन व्हिडिओज अपलोड होताच तुम्हाला बघता येतील। नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिक या शब्दाची व्याख्या काय आहे, कोणती व्यक्ती ज्येष्ठ नागरिक कॅटेगरीमध्ये मोडते ते आपण बघू। जर तुमचे वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही एक नॉर्मल टॅक्स पेयर आहात, म्हणजेच तुम्ही ज्येष्ठ नागरिक या कॅटेगरीमध्ये बसत नाही। जर तुमचे वय 60 वर्ष ते 80 वर्ष दरम्यान असेल तर तुम्हाला ज्येष्ठ नागरिक म्हणून ओळखले जाईल, आणि जर तुमचे वय 80 वर्षाहून अधिक आहे तर अशावेळी तुम्ही सुपर सिनियर सिटीजन आहात, म्हणजे अति ज्येष्ठ नागरिक। मित्रांनो, काही काळापूर्वीच आयकर विभागाने सीनियर सिटीजनकरिता आणखी एक कॅटेगरी किंवा श्रेणी डिफाईन केली होती, ती म्हणजे ज्या नागरिकांचे वय 75 वर्षाहून अधिक आहे ते नागरिक स्पेसिफाईड सीनियर सिटीजन म्हणून ओळखले जातील। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे आपण इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 194P या संदर्भात माहिती बघणार आहोत, जो स्पेसिफाईड सीनियर सिटीजनबाबत माहिती सांगतो। बेनिफिट नंबर 1, हायर एक्झम्पशन लिमिट म्हणजे उच्च सूट मर्यादा। असेसमेंट इयर 2023-24 साठी नॉर्मल टॅक्स पेयर म्हणजे 60 वर्षाआतील व्यक्ती असेल तर सूट मर्यादा त्यांच्यासाठी 2,50,000 रुपयांची आहे। जर व्यक्ती सिनियर सिटीजन असेल म्हणजे वय 60 वर्ष ते 80 वर्ष दरम्यान असेल तर ही सूट मर्यादा 3 लाख रुपयांची आहे। याचा अर्थ नॉर्मल टॅक्स पेयरपेक्षा 50,000 रुपयांपर्यंतचे इन्कम किंवा उत्पन्न हे ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स फ्री असते। आणि जर व्यक्ती 80 वर्षाहून अधिक वयाची सुपर सिनियर सिटीजन असेल तर त्यांच्यासाठी एक्झम्पशन लिमिट किंवा सूट मर्यादा ही 5 लाख रुपयांची आहे। पण जर ही उत्पन्नाची मर्यादा क्रॉस झाली तर त्या व्यक्तीला ITR भरावा लागू शकतो, तसेच टॅक्सही कापला जाऊ शकतो। बेनिफिट नंबर 2, नो ॲडव्हान्स टॅक्स लायबिलिटी। आयकर कायद्याच्या सेक्शन 208 नुसार प्रत्येक व्यक्ती ज्याची त्या वर्षातील टॅक्स देय रक्कम 10,000 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्याला ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे आगाऊ कर भरणे गरजेचे असते। पण जर निवासी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असेल म्हणजे वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल तर आयकर कायदा 1961च्या सेक्शन 207 नुसार त्याला ॲडव्हान्स टॅक्स भरण्यापासून सूट मिळते। सेक्शन 207 नुसार निवासी ज्येष्ठ नागरिक वय 60 किंवा अधिक ज्याचे बिझनेस किंवा प्रोफेशनमधून कोणतेही उत्पन्न नाही पण वार्षिक करदायित्व 10,000 किंवा त्यापेक्षा अधिक होत असेल तरीही त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरणे आवश्यक नसेल। हा आहे ज्येष्ठ नागरिकांना मिळणारा दुसरा लाभ। बेनिफिट नंबर 3, स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे मानक वजावट। मित्रांनो, यावर्षीच्या बजेटनंतर स्टँडर्ड डिडक्शनबाबत अनेकांना कन्फ्युजन होते की कोणाला स्टँडर्ड डिडक्शन मिळणार किंवा कोणाला मिळणार नाही। तर जुनी कर व्यवस्था म्हणजे ओल्ड टॅक्स रिजाईम आणि नवी कर व्यवस्था म्हणजे न्यू टॅक्स रिजाईम या दोघांमध्येही 50,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन दिले जाणार आहे। लक्षात असू द्या, आपण आर्थिक वर्ष 2023-24 बाबत चर्चा करत आहोत। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अनेक सिनियर सिटीजन पेन्शनद्वारे उत्पन्न मिळवतात। अशावेळी जर एका आर्थिक वर्षामध्ये ज्येष्ठ नागरिकाला 3,50,000 रुपये पेन्शनद्वारे उत्पन्न मिळाले असेल तर त्यामधील 50,000 रुपयांपर्यंतचे स्टँडर्ड डिडक्शन त्यांना क्लेम करता येते, ज्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न दिसेल 3 लाख रुपये। म्हणजेच त्यांना लागू असलेली एक्झम्पशन लिमिट क्रॉस होणार नाही, तसेच टॅक्सही कापला जाणार नाही। त्यामुळे जर तुम्हाला सॅलरी किंवा पेन्शनने उत्पन्न येत असेल तर तुम्ही देखील या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ घेऊ शकता। बेनिफिट नंबर 4, FD इंटरेस्ट मुदत ठेवीवरील व्याज। जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक त्यांनी कमावलेली किंवा जमा केलेली रक्कम बँक अथवा पोस्टाच्या FDमध्ये जमा करतात आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाचा त्यांना उतरत्या वयामध्ये आधार मिळतो। म्हणूनच जास्तीत जास्त बँका ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याजदर देण्याचा प्रयत्न करतात। नॉर्मल ग्राहकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना कमीत कमी 0.5% तरी अधिकचा व्याजदर असतो। त्यामुळे जर तुम्ही बँकेत FD करणार असाल तर बँकेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या व्याजदराची चौकशी अवश्य करा। बेनिफिट नंबर 5, आयकर कायदा सेक्शन 80 TTB। मित्रांनो, आत्ताच आपण FD बाबत चर्चा केली। ज्येष्ठ नागरिकांना जे काही व्याज या FD मार्फत दिले जाते त्या व्याज उत्पन्नावरही आयकर विभागाने सूट दिलेली आहे। सेक्शन 80 TTB याबाबत माहिती देतो। जर आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला FD, RD किंवा बचत खात्यातून अथवा या तीनही मार्गातून एकत्रित मिळणारे व्याज उत्पन्न हे 50,000 रुपये असेल तर या सेक्शन अंतर्गत तुम्ही इन्कम टॅक्स सूटचा लाभ घेऊ शकता।
म्हणजेच याआधी आपण बघितलेले स्टँडर्ड डिडक्शन 50,000 रुपये आणि आता व्याज उत्पन्नावरील सूट 50,000 रुपये अशी एकूण 1,00,000 रुपयांची सूट तुम्हाला मिळवता येते। मित्रांनो, नॉर्मल टॅक्स पेअरसाठी सेक्शन 80 TTA अंतर्गत ही सूट फक्त 10,000 रुपयांची आहे, पण ज्येष्ठ नागरिकांना 80 TTB अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे व्याजातून मिळणारे उत्पन्न हे टॅक्स फ्री केले जाते। बेनिफिट नंबर 6, फॉर्म 15H। मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांचे बँकेत FD अकाउंट असेल तर मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर TDS कापला जाऊ नये म्हणून फॉर्म 15H भरून देणे आवश्यक असते। नॉर्मल टॅक्स पेअरला यासाठी फॉर्म 15G भरून द्यावा लागतो, पण ज्येष्ठ नागरिकांना 15H फॉर्म आवश्यक आहे। या दोन्हीही फॉर्म संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीपासूनच उपलब्ध आहे। या व्हिडिओनंतर तो नक्की बघा। लिंक तुमच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। बेनिफिट नंबर 7, सेक्शन 80 DDB। मित्रांनो, या सेक्शन अंतर्गत स्पेसिफाईड डिझीज म्हणजेच काही निर्दिष्ट आजाराने व्यक्ती ग्रस्त असेल तसेच त्यावर उपचारासाठी खर्च लागत असेल तर त्या व्यक्तीच्या वयानुसार केलेल्या खर्चाची ठराविक रक्कम ही टॅक्स डिडक्शनसाठी क्लेम करता येते। आयकर विभागानुसार हे सर्व आजार असतील तर या सेक्शन अंतर्गत जो काही खर्च लागला असेल तेवढी रक्कम तुम्हाला टॅक्स डिडक्शनसाठी क्लेम करता येते। नॉर्मल टॅक्स पेअरकरिता ही मर्यादा 40,000 रुपये किंवा झालेला खर्च यापैकी जी कमी असेल ती असते, पण सिनियर सिटीजन आणि सुपर सिनियर सिटीजनकरिता ही मर्यादा 1,00,000 रुपये किंवा झालेला खर्च यापैकी जी कमी असेल ती रक्कम आहे। म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना आजारावर झालेल्या खर्चाची 1,00,000पर्यंतची रक्कम डिडक्शनसाठी क्लेम करता येते। त्यासाठी हा फॉर्म भरून देणे व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे। सेक्शन 80D। ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक सवलत मिळते सेक्शन 80D अंतर्गत। मित्रांनो, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आणि त्यासाठी एक आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असणे तितकेच गरजेचे। जर तुम्ही एक सिनियर सिटीजन आहात आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम भरत असाल तर आयकर विभागाच्या सेक्शन 80D अंतर्गत त्या प्रीमियमची रक्कम डिडक्शनसाठी तुम्ही क्लेम करू शकता। या सेक्शन अंतर्गत स्वतःसाठी, पती किंवा पत्नीसाठी, अवलंबून असलेल्या मुलांसाठी आणि पालकांसाठी आरोग्य विम्याचा प्रीमियम भरला असेल तर ती रक्कम क्लेम करता येते। इथे नॉर्मल टॅक्स पेअर असेल तर सूट मर्यादा 25,000 रुपयांची आहे। जर नागरिक सिनियर सिटीजन असेल तर सूट मर्यादा ही 50,000 रुपये इतकी आहे। मित्रांनो, जर तुम्ही नॉर्मल टॅक्स पेअर असाल तर तुम्ही स्वतःसाठी पे केलेल्या प्रीमियमची 25,000 रुपयांपर्यंतची रक्कम आणि तुमचे आईवडील ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स प्रीमियमची 50,000 रुपयांपर्यंतची रक्कम अशी एकूण 75,000 रुपयांपर्यंतची सूट देखील क्लेम करू शकता। पेपर फॉर्म ITR। मित्रांनो, आजकाल इन्कम टॅक्सची सर्व कामे जसे ITR फाईल करणे, टॅक्स सबमिशन इत्यादी सर्व ऑनलाईन पद्धतीनेच केली जातात, पण फक्त सुपर सिनियर सिटीजन म्हणजे वय वर्ष 80 किंवा त्याहून अधिक वय असणाऱ्या व्यक्तींना जर त्यांचे उत्पन्न बिझनेस किंवा प्रोफेशनमधून येत नसेल तर ITR ऑफलाईन पद्धतीने भरण्याचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सुपर सिनियर सिटीजन यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने ITR फाईल करता येतो। आता मित्रांनो, आपण चर्चा करूया सेक्शन 194P बाबत, ज्यामध्ये स्पेसिफाईड सिनियर सिटीजन्सला ITR भरण्यापासून मुक्त करण्यात आले आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ज्येष्ठ नागरिकांच्या 3 व्याख्या बघितल्या, सिनियर सिटीजन, सुपर सिनियर सिटीजन आणि स्पेसिफाईड सिनियर सिटीजन। तर मित्रांनो, अशी व्यक्ती जिचे वय 75 वर्षांपेक्षा अधिक आहे, ज्यांच्याकडे एकच बँक अकाउंट आहे आणि फक्त पेन्शन किंवा व्याज या 2 मार्गांनीच त्यांना उत्पन्न त्याच बँकेत येत असेल जिथे त्यांचे खाते आहे, तर अशा वेळी बँकेत एक डिक्लेरेशन सबमिट करावे लागते। पेन्शन किंवा व्याज व्यतिरिक्त इतर कोणतेही उत्पन्न नाही आणि जे काही उत्पन्न आहे ते याच बँकेतील खात्यामध्ये जमा होते, ज्यामुळे बँकेनुसार जर TDS लागू होत असेल तर तो कापला जाईल व त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना टॅक्स रिटर्न फाईल करण्याची गरज पडत नाही। तर हे आहेत महत्त्वपूर्ण लाभ जे ज्येष्ठ नागरिकांना 2023-24 या आर्थिक वर्षात मिळू शकतात। ज्येष्ठ नागरिक संदर्भातील इतर महत्त्वाची माहिती बघण्यासाठी डाव्या बाजूच्या प्लेलिस्टवर क्लिक करा आणि गुंतवणुकीच्या सरकारी योजनांसाठी उजव्या बाजूच्या प्लेलिस्टवर क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।